कुठल्याही आमच्या भगिनींवर, माता भगिनींवर अगर बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे. आमच्या लाडक्या बहिणीने आमचं हे राज्य आणलेल्यामुळे त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे. म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना, ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये, त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे. दिशा सालेंच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एक ऍफिडेव्हिट दिलेला आहे, पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या अनुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्मान्य अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र मिळून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कुठल्याही आमच्या भगिनींवर, माता भगिनींवर अगर बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे. अगर राज्यामध्ये, देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो, मग ज्यांची नावं दिशा सालेंच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला, असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तो त्या तिघांवर लावावा, एवढीच मागणी सभागृहाने केली. आणि त्या अनुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजींनी सकारात्मक पद्धतीने ते सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे. त्यांचं वैयक्तिक मत आहे. आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे, कोणाला किती ह्या केसची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे, म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटीने आपल्याला समन्स बजावलं होतं की काही पुरावे असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन सादर करावे किंवा माहिती द्यावी, पण आपण तिकडे गेलेला बरोबर. तर तुम्हाला पुढचं मी काय पत्र दिले त्याची माहिती आहे का? सांगितलं माहिती आहे तर द्या मला. त्याची माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता, अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता, याच्यावर माझा आक्षेप आहे. कारण का तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे. मुळामध्ये एसआयटीच्या प्रमुख म्हणून एसआयटी मध्ये चिमाजी अप्पा नावाचा एक अधिकारी होता, जो चिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता, तो त्या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होता. जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कव्हर अप करण्यामध्ये मदत करत होता. तर मी एवढेच पत्र लिहिलेलं की तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासमोर बोलवताय, तो जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन माझी माहिती द्यावी, पुरावे द्यावे, ज्यानं तो उचलणार आणि आरोपीला देऊन टाकणार. ही माहिती आहे का तुमच्याकडे? अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार, टीआरपी वाढवणार नेहमीसारखं. कारण का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे. म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो, थोडा आपला अभ्यास वाढवावा ना, थोडे कायद्याचा अभ्यास आपणही करावा. आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे, नियम, आयु सगळ्याचा अभ्यास केला, जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय हे आम्हाला कळतं. प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला. आता ज्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केला की बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट, कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला किंवा कोणावरही होईल तर पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते. अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची 3 नावं काल दिलेली आहेत तिच्या वडिलांनी, दिशा सालेंनी, मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहाने गृह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. त्यानुसार ते निर्णय घेतील. कायदा आहे, कायद्यानुसार किती आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही पायतर बाजून साठवून ठेवा. योगेश कदमजींना विचारा, तुमच्या जवळचे आहेत. स्पष्ट आहे ना, स्पष्ट आहे. कारण का देशामध्ये देश आपला कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर
तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून ते पण माता भगिनींबद्दल, माता भगिनींबद्दल आमच्या लाडक्या बहिणीने आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे. म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना, ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये, त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे. माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे.